धन्यवाद सर. या ठिकाणी सन्माननीय लताश्री भंडारी मॅडम, राष्ट्रीय सल्लागार नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानव विकास संस्था महाराष्ट्र राज्य, आणि श्रीमती प्रतिमाराव मॅडम, अध्यक्षा सैनिक भारतीय ह्युमॅनिटी फाउंडेशन, या दोघांनी मान्यवरांनी व्यासपीठावर आमंत्रित व्हायचे. या मॅडम, लताश्री भंडारी मॅडम आणि प्रतिमाराव या. सरांनी अत्यंत सुंदर अशा प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला केलं. म्हणजे शाळेमध्ये तुम्ही असताना मित्रांनो नागरिकशास्त्र न समजणारा विषय, बरोबर, तुम्हाला सुंदर पद्धतीने समजून सांगा तुमची कर्तव्य काय. आपण या ठिकाणी काम करत असताना नागरिक शास्त्रामधला नागरिकांची कर्तव्य आणि हक्क याची तुम्हाला आठवण करून दिली. कलम क्रमांक 4851 आपल्या सुयोग सर सांगतीलच त्याप्रमाणे आपण काम करू. सरांना मी माझी विनंती आहे की आपण महाराष्ट्र राज्यामध्ये पुणेमध्ये या ठिकाणी काम करत आहात, याच्यामध्ये वन संरक्षण म्हणून या ठिकाणी मोठ्या पदावर आहात. महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामधील मित्रांनो सन्माननीय सरांना विनंती करतो, 36 दिवसामध्ये 36 डोंगर आम्हाला तुम्ही द्या. आम्ही सुंदर अशा प्रकारची हिरवळ त्या ठिकाणी तयार करण्याचं काम आम्ही सर्व पदाधिकारी आणि सदस्य आम्ही करणार आहोत. तर आम्हाला विनंती आहे तुम्हाला की 36 जिल्ह्यामध्ये असणारे जे डोंगर असतील ते आमच्या ताब्यात द्या तुम्ही. आम्ही सेवा म्हणून करणार आहोत. डोंगर तुमचाच असणार आहे, फक्त झाडं आमची असणार आहे, आम्ही झाडं लावणार आहेत. कोणतरी पशु पक्षी तुम्ही जर थांबला असेल सर तर मी तुमच्यासाठी एक कविता सादर करणार होतो. बिनभिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु, झाडे वेली पशु पाखरे यांची गोष्ट करू. परंतु मी लंच नंतर ती कविता म्हणणार आहे. 5 मिनिट ऋतुजा मॅडम कडून 5 मिनिटं मी मागून घेणार आहे. ती एक कविता आणि पर्यावरण आधारित माझं एक गीत आहे, हे मी सादर करणार आहे. तत्पूर्वी सुभाषचंद्र बोस यांनी आपल्याला सर्वांना सांगितलं की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगी, बरोबर. आपल्याला आपण काही सांगायचं नाही, सर तुम्ही आम्हाला डोंगर द्या, आम्ही काय करायचं ते बरोबर करतो, एवढंच आपण या ठिकाणी सांगतो. आणि पुढील पुरस्कार आहे सन्माननीय अक्षय भंडारी यांना या ठिकाणी पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करतो व्यासपीठावर. अक्षय भंडारी या. तो म्हणजे भोजनाचा कार्यक्रम अर्धा तासामध्ये आटवायचा आहे. रेडीमेड भोजन आहे, त्यामुळे काय प्रश्न नाही, बनवायचं नाही आपल्याला, फक्त जायचं पोटभर जेवायचं आहे. सगळ्यांनी पहिल्याच मीटिंगमध्ये सांगितलंय 2 चपात्या काय 4 चपात्या, पण अन्न वाया घालून द्यायचं नाही. ताटामध्ये अन्न दिसलं नाही पाहिजे, सगळं आपण खायचं. अन्न हे पूर्ण. या ठिकाणी सर्व मानवाची पुरस्कृत आपली सर्व नैसर्गिक मानव विकास संस्था महाराष्ट्र राज्य जर 2021 आणि 22 या ठिकाणी उद्घाटन सोहळा सुंदर श्रेय संमेलन या ठिकाणी आपण सर्वजण आनंद घेत आहोत. या सर्व मान्यवरांना भोजनाची या ठिकाणी आमंत्रण देतो आणि कार्यक्रम इथे संपवतो. पुन्हा आपण अभ्यासानंतर या सूचनावर या ठिकाणी आमंत्रित होणार आहोत. आणि पुढील एन्जॉय करण्यासाठी मी आमच्या सहकारी भगिनी मुंबई जिल्ह्याच्या अध्यक्षा सन्माननीय ऋतुजा घोष मॅडम आणि आमच्या डॉक्टर वंदना मोठी मॅडम यांचं सुंदर सरकारचं निवेदन ऐकण्यासाठी आपण पुढील या ठिकाणी भागामध्ये पाहणार. धन्यवाद.
स्वागतम स्वागतम सुस्वागतम. इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना अशी विनंती करण्यात येत आहे, लवकरच आपलं दुसरं सत्र सुरू होत आहे, तरी सर्वांनी सुरक्षित अंतर राखून मंचावर आपले स्थान ग्रहण करावं आणि या हॉलच्या बाहेर असलेले जे इथे उपस्थित असलेले जे मान्यवर असतील त्यांनी लवकरात लवकर आपले स्थान ग्रहण करावे अशी विनंती करते. सत्र पहिले संपन्न झालेले आहे. भोजनानंतरच्या दुसऱ्या सत्रात आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. पहिल्या सत्रामध्ये आपण विविध पर्यावरणविषयक आपण साहित्याचा आपण जे आपले उपक्रम कार्यक्रम राबवतो त्याचा आस्वाद घेतलेला आहे आणि त्याचं दुसरं सत्र जे आहे ते आपण यापुढे संमिलित होण्यासाठी या ठिकाणी एकत्रित जमलेले आहोत. सर्वांना पर्यावरण स्नेहीना नम्र विनंती आहे की कृपया सर्वांनी सभागृहात संमिलित व्हायचं आहे. सर्व पर्यावरण स्नेहीना नम्र विनंती आहे की त्यांनी आसनस्थ व्हायचे. त्वरित आपल्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतो आहे. स्नेह संमेलन म्हणजे काय? स्नेह संमेलन म्हणजे कलाविष्कार. स्नेह संमेलन म्हणजे सुप्त गुणांचे प्रदर्शन. स्नेह संमेलन म्हणजे निर्मळ आनंद. चातकाला जशी तृषा समवण्यासाठी ओढ असते वर्षा ऋतूची, शिंपल्यातल्या थेंबाला मोती होण्यासाठी ओढ असते स्वाती नक्षत्राची, चकोराला जशी जीवन जगण्यासाठी ओढ असते चंद्रकिरणांची, अगदी तशीच पर्यावरण प्रेमींना ओढ असते पर्यावरण संमेलनाची. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, मराठी असे आमुची मायबोली. मराठी भाषा एक भाषा नसून वात्सल्याचे बोल आहे. आज मराठी राजभाषा दिन जगभरातील मराठी भाषिकांकडून दरवर्षी 27 फेब्रुवारीला पाळला जातो. आज म्हणजे मराठी राजभाषा दिन आहे आणि आज आपलं जागतिक पर्यावरणाचं संमेलन आहे. म्हणजे अगदी दुग्ध सरकार आयोग. इथे उपस्थित असलेल्या सर्व पर्यावरण प्रेमींचं इथे मी मनपूर्वक स्वागत करते आहे. नमस्कार. पर्यावरण स्नेही अभ्यागत आदयांना आदरपूर्वक स्नेहमय नमस्कार. कबूल की माणसाचा सृष्टीशी संवाद कधीच तुटून गेलेला. कबूल की माणसाचा सृष्टीशी संवाद कधीच तुटून गेलेला, परस्परामधला नात्यांचा प्राण केव्हा सोडून गेलेला कबूल सारी. पण दिसतो अजून मला माती खालच्या मातीत असावे एखादे निरामय बीज तसा. पण दिसतो अजून मला माती खालच्या मातीत असावे एखादे निरामय बीज तसा. उष्ण सशक्त शब्द कवितेमध्ये थांबलेला, म्हणून म्हणते खरोखरच उशीर नाही झालेला. खरोखर अजून उशीर नाही झालेला. आशावादी स्वप्नपूर्तीचे बीजांकुर नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या पर्यावरण स्नेहीच्या रूपाने जोमाने आपल्याकडे विकसित होत आहे. आणि आज त्याचेच यशस्वी फलित म्हणून नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन 2021-22 ह्या आपल्या संमेलनात उपस्थित प्रमुख मान्यवर, निसर्गमित्र, अभ्यागत यांचे मनपूर्वक स्वागत. कुसुमाग्रजांची कविता झाड. तूच पाऊस तूच ऊन, तूच पाऊस तूच ऊन, मी फक्त एक झाड. तूच पाऊस तूच ऊन, मी फक्त एक झाड. आकाशात चिनलेलं तुझं पाऊस पण, तुझं ऊन पण, तुझं वादळ पण. तुझं पाऊस पण, तुझं ऊन पण, तुझं वादळ पण, अंगावर घेता घेता शिरलेलं. आज आपण पहिल्या सत्रामध्ये वृक्षपूजन केलेलं आहे. वृक्ष आपल्याला भरभरून देत असतो आणि म्हणूनच आपण या ठिकाणी वृक्षपूजन केलेले आहे. कविवर्य
विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांची ही झाड ही कविता. आज त्यांचा जन्मदिवस त्यांच्या साहित्यातील अनमोल कार्याबद्दल मराठी राजभाषा दिवस म्हणून संपन्न आपण साजरा करीत आहोत. कविवर्य कुसुमाग्रज यांना विनम्र अभिवादन करून पर्यावरण संमेलनाच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात होत आहे. विशेष म्हणजे आपल्या संस्थेचे जे ब्रीद आहे नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास आणि मुद्दामून या ठिकाणी उल्लेख करावासा वाटतो. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या पूर्ण साहित्यामध्ये माणूस हा केंद्रस्थानी होता. म्हणून साहित्यातील अक्षय तारा कवी कुसुमाग्रज. आणि आज योगावी इतकं सुंदर आहे. आज वर्ल्ड NGO डे पण आहे, मराठी राजभाषा दिन आहे आणि आपण पुण्याच्या पुण्यनगरीमध्ये आपण या सभागृहामध्ये आपण संमेलनास या ठिकाणी सगळे संमेलित झालेले आहोत. आपल्या सर्वांचा आभासी मोबाईलद्वारे आपला संपर्क होत होता, पण आज खऱ्या अर्थाने संमेलित होताना आनंद होत आहे की आपण सर्वजण एकमेकांशी प्रत्यक्ष संवाद करतो, चेहरा आणि नाव याची सांगड घालत आहोत आणि आपलं स्नेहबंध या संमेलनातून आपण दृढ करीत आहोत. पुन्हा एकदा आपणा सर्वांचे व्यासपीठावर मान्यवर आणि आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आपण सगळ्यांनी सकाळच्या सत्रामध्ये दृकश्राव्य साधनाचा आस्वाद घेतलाय की ज्याच्यामध्ये आपल्या नेफ्रोचे उपक्रम आणि कार्यक्रम आपण पाहिले की ज्याचं आपल्याला सन्मानित जे अतिथी आले होते त्यांनी आपलं कौतुक केलं की खऱ्या अर्थाने सामाजिक व्रत म्हणून आपण सगळेजण या ठिकाणी कार्यरत आहोत. आउट गोईंग सोर्स आपला जो आहे तो आपण सामाजिक व्रत जे स्वीकारले त्याच्यासाठी आपण या ठिकाणी कार्य करीत आहोत. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था याचे जे मुख्य जे ब्रीद आहे त्याचं कार्य करण्याचं आपण सगळेजण पाहिक आहोत. सामाजिक व्रत म्हणून आपण निस्वार्थ हेतून जे कार्य करतो त्याच्यामध्ये विशेष काही उपक्रम आणि कार्यक्रम आपण राबवित असतो आणि त्या कार्यक्रमाचा आणि उपक्रमांचा आपण आस्वाद घेणार आहोत. आणि अर्थातच सध्या जे ऑनलाईन चालू आहे दृकश्राव्य माध्यमातून तर घेणारच आहोत, पण तरी पण प्रत्यक्ष संवादाची पण सांगड घालणार आहेत. त्यासाठी या ठिकाणी मी आमंत्रित करते सन्माननीय महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉक्टर प्रीती तोटावर यांना. डॉक्टर प्रीती तोटावर. या पर्यावरण संमेलनाकरता प्रामुख्याने दुसऱ्या सत्राकरता उपस्थित असलेले इथे समस्त पर्यावरण प्रेमी, निसर्ग प्रेमी आणि आजच्या या कार्यक्रमाला लाभलेले सन्माननीय श्री हरिविजय देशमुख सर, लताश्री वडनेरे मॅम, राजेंद्र नागवडे सर, सुयोग धस सर, दीपक भवर सर, सचिन वाघ सर, संगीता धस मॅम, अभय खेडकर सर, नीता मॅम, प्रकाश कदम सर, स्नेहलता चौधरी मॅडम, चंद्रकांत खोडके सर, शुभम लोणकर सर, हेमंत आगवणे सर आणि प्रदीप लोटे सर या सर्व मान्यवरांचं मी इथे हार्दिक स्वागत करते. आणि आजच्या या कार्यक्रमाला इथे प्रमुख राष्ट्रीय मार्गदर्शक लताश्री वडनेरे मॅम, मार्गदर्शक सन्माननीय श्री राजेंद्र नागवडे सर, संस्थापक अध्यक्ष नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था सुयोग धस सर, सचिन वाघ सर राष्ट्रीय सचिव, सन्माननीय दीपक भवर सर राष्ट्रीय उपाध्यक्ष, प्रतिभाराव मॅम, प्रकाश कदम सर आणि इथे उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे प्रकाश कदम सर आहेत, चिगाटे सर आहेत. त्यानंतर इथे डायसवर in the dais and of the dais, I welcome all the dignitaries are present here with. So let us start the main objectives of this institution as it is playing the very important role for the environment as well as the humanity development. So let us see, please sir. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था या संस्थेचा मुख्य उद्देश आहे जगातील प्रत्येक माणसामध्ये पर्यावरण विषयक जनजागृती करणे, संपूर्ण विश्वामध्ये पर्यावरण जनजागृतीबाबत पुढाकार घेणे, त्याचप्रमाणे मानवतेची सेवा प्रदान करणे हा उदात्त दृष्टिकोन ठेवून 2017 मध्ये सन्माननीय अण्णा हजारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. समाजहितासाठी समर्पित असलेल्या या सेवाभावी संस्थेमध्ये विविध विभागांतर्गत संस्थेचं कार्य सुरू आहे. तर यामध्ये तुम्ही बघू शकता एकूण 78 देशांमध्ये संस्थेचे कार्य सुरू असून एक जनहितार्थ सुरू केलेली नाद अभियान ही चळवळ आहे, राष्ट्रीय चळवळ आहे.
यामध्ये या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदर्श महाराष्ट्र भूषण प्राप्त सन्माननीय सुयोग धस सर आहे. सर प्लीज पे द लास्ट टाइम. सर सुरुवातीची स्लाइड माहितीची. ही माहिती पुस्तिका संस्थेची आपल्याला संस्थेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. जगातील प्रत्येक माणसामध्ये पर्यावरण विषयक चळवळीविषयी माहिती करणे या संस्थेमध्ये एकूण 78 देशांमध्ये संस्थेचे कार्य सुरू आहे आणि नाद अभियान ही जनितार्थ सुरू केलेली वैश्विक चळवळ आहे. आणि या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदर्श महाराष्ट्र भूषण सन्माननीय श्री सुयोग धस सर, ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री पद्मभूषण लोकपाल जनक माननीय अण्णासाहेब हजारे आणि आदर्श गावचे निर्माते पोपटराव पवार, त्याचप्रमाणे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मान्यवरांच्या मार्गदर्शनात या 78 देशात पर्यावरण जनजागृती करण्यात येत आहे. ही एक आम्हा सर्वांसाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे. या संस्थेच्या कार्याची दखल घेऊन वर्ल्ड जिनियस रेकॉर्ड, मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ स्टार रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली आहे. याशिवाय संस्थेला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये स्टार गोल्डन अवॉर्ड, इंडो बांगला इंटरनॅशनल फ्रेंडशिप अवॉर्ड, द रियल सुपर हिरोज अवॉर्ड, फॉरेव्हर स्टार इंडिया अवॉर्ड इत्यादी विविध प्राप्त पुरस्कारांवरून अत्यंत कमी कालावधीमध्ये मिळालेले यश म्हणजे संस्थेने केलेल्या उत्कृष्ट व दर्जेदार कार्याची आपल्याला यामधून प्रचिती येते. ही तुम्हा आम्हासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की आपण असं एक अत्यंत दर्जेदार आणि निसर्ग प्रेम असलेल्या पर्यावरणाचा आणि मानवतेच्या कार्याविषयी जनजागृती आपण उत्कृष्ट पद्धतीने करता. या संस्थेमधले आपण एक सहभागी घटक आहोत. नेक्स्ट संस्थेचे राष्ट्रीय मार्गदर्शक आपण इथे माहिती बघू शकता. अण्णा हजारे सर, ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण पद्मश्री सन्माननीय पोपटराव पवार, आदर्श गाव निर्माते रंगनाथ नाईकडे सर, सन्माननीय कमलताई सावंत हे राष्ट्रीय मार्गदर्शक आहेत. नेक्स्ट संस्थेला सन्माननीय राजेंद्र नागवडे सर, सन्माननीय हरिविजय देशमुख सर, सन्माननीय लताश्री वडनेरे मॅम, सन्माननीय अंजली वल्लाकट्टी मॅम, डॉक्टर राजकुमार खापेकर सर इत्यादी अत्यंत दर्जेदार आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करत असणारे आपल्याला मार्गदर्शन करत आहे. नेक्स्ट राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये आपल्या संस्थेचे ब्रँड अँबॅसेडर ज्येष्ठ अभिनेते सिनेस्टार जयराजजी नायर, सन्माननीय जयराजजी नायर आहेत. त्यानंतर संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय सुयोग धस सर आणि सन्माननीय राष्ट्रीय उपाध्यक्ष दीपक भवर सर, सन्माननीय राष्ट्रीय महासचिव सचिन वाघ सर ही राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये आहेत. नेक्स्ट संस्थेच्या उत्कृष्ट कार्याबद्दल गुणगौरव करताना आज सर्वात कमी कालावधीमध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कार्य करणारी संस्था म्हणून संस्थेचं नावलौकिक आहे. आणि ही संस्था 2021-22 मध्ये ISO IF यांनी मानांकित झालेली आहे. आणि जे आपण म्हटलं की वेगवेगळ्या अवॉर्डनी संस्थेला पुरस्कृत करण्यात आलेले आहे. नेक्स्ट संस्थेच्या उत्कृष्ट कार्याबद्दल विविध पुरस्कार प्राप्त झालेले आपण स्क्रीनवर बघू शकता. नेक्स्ट बघा, संस्थेच्या उत्कृष्ट कार्याबद्दल आपल्याला विविध पुरस्कार संस्थेला हे प्राप्त झालेले आहेत. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. नेक्स्ट अजून बघा, ही परत विविध प्रमाणपत्रांनी आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेले आहे, सन्मानित करण्यात आलेले आहे. नेक्स्ट संस्थेविषयी सन्माननीय श्री सुयोग धस सरांनी थोडक्यात आपल्याला माहिती दिलेली आहे. सरांनी इथे आपल्या जी जनहितार्थ आपण नाद अभियान अंतर्गत जी चळवळ चालवली आहे आणि संस्थेतील प्रत्येक पदाधिकारी आणि सदस्य आपली संस्था स्वतःची म्हणून समाजहितासाठी लोकोपयोगीचे कार्य करत आहे. त्यामध्ये सर्वांचं सरांनी अभिनंदन केलेलं आहे आणि एक उत्कृष्ट मार्गदर्शन केलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे चांगले उल्लेखनीय कार्य करतात त्यांच्याकरता दरवर्षी अवॉर्ड वितरण, पुरस्कार सोहळ्याचं वितरण सुद्धा इथे केलं जातं. नेक्स्ट यामध्ये ज्या चित्रफिती दाखवते आहेत त्याच्यामध्ये मी बोलते दिग्गज मान्यवरांच्या भेटी आणि पर्यावरण संमेलन जे झालं होतं त्याच्यामधली चित्रफिती तुम्ही बघू शकता. नेक्स्ट संस्थेचे विविध विभागांतर्गत कार्य सुरू आहे. याच्यामध्ये
सोशल वर्कर्स कॅन चेंज द वर्ल्ड, म्हणजे हा सोशल वर्कर्स काही पण करू शकतात. पर्यावरण विभाग, वन्यजीव संरक्षण विभाग, नैसर्गिक कृषी विभाग या अंतर्गत संस्था कार्य करते आहे. नेक्स्ट, त्यानंतर महिला सक्षमीकरण विभाग, उद्योग व्यवसाय विभाग, कला साहित्य व सांस्कृतिक विभाग, पर्यटन विकास विभाग, युवा प्रेरणा विभाग, अंधश्रद्धा निर्मूलना विषयक जे कार्य आहे त्यामध्ये विविध समिती अंतर्गत हे कार्य चाललेले आहे. शिक्षण व क्रीडा विभाग, माहिती व जनसंपर्क विभाग, त्याच्यानंतर मानव संसाधन विकास विभागांतर्गत संस्थेचे कार्य सुरू आहे. नेक्स्ट, व्यक्तिमत्व विकास विभाग, ग्रामीण विकास विभाग, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभाग, आर्थिक नियोजन विभाग इत्यादी सर्व विविध पातळ्यांवर संस्थेचे कार्य सुरू आहे. मान्यवरांची भेट व मार्गदर्शन. नेक्स्ट, नुकतंच पर्यवेक्षण अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. याच्यामध्ये संस्थेचे सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष सुयोगजी दास सर यांनी प्रत्येक जे संस्थेमध्ये कार्य करणारे आहे पदाधिकारी प्रत्येक विभागात त्यांनी भेट दिलेली आहे. त्या भेटीदरम्यान त्यांनी मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्थेअंतर्गत जे विविध उपक्रम राबवले जातात त्यानुसार आता पुष्कळ सारे उपक्रम आहेत, पण इथे दाखवणे शक्य नव्हते. फक्त जे थोडक्यात जी माहिती आहे संस्थेचं कार्य कुठल्या कुठल्या उपक्रमाद्वारे चालतं याच्या हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर आधीची स्लाइड प्ले करा. याच्यामध्ये विविध दिवस आहे. पर्यावरण दिन आहे, त्याच्यानंतर निसर्ग संवर्धन दिन आहे, मान्यवरांची भेट, पर्यवेक्षण व मार्गदर्शन. नेक्स्ट, क्षेत्रभेट, सहल, अभ्यास दौरा, मार्गदर्शन. याच्यामध्ये विविध ठिकाणी संस्थेचे पदाधिकारी आहे ते भेट देतात. मुलांना सहलीबद्दल, अभ्यास दौऱ्याबद्दल मार्गदर्शन केलं जातं. याच्यामध्ये वेगवेगळ्या विभागांतर्गत कार्य केलं जातं. आणि संस्थेमध्ये कोकण विभागातर्फे एक उद्योजकता मार्गदर्शन शिबिर घेण्यात आलं होतं. त्यानंतर बचतगट मार्गदर्शन करण्यात आलं होतं. आणि महिलांमध्ये डिजिटल साक्षरता निर्माण व्हावी याकरता महिला साक्षरता डिजिटल अभियान राबवण्यात आलेलं होतं. नेक्स्ट, संस्थेचे जे विविध दिवस आहेत जागतिक पर्यावरण दिन, वसुंधरा दिन, निसर्ग संवर्धन दिन यानिमित्त विविध सण समारंभापर्यंत वृक्षारोपण करून जनजागृती केली जाते. नेक्स्ट, यानंतर संस्थेद्वारा कालवा, बंधारा आणि शेततळे निर्मिती आणि कंपोस्ट खत निर्मिती त्याच्या संबंधित उपक्रम घेण्यात आलेले आहेत. नेक्स्ट, विविध गरजू वंचितांना इथे धान्य वाटप आणि साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट, थोर महापुरुषांची जयंती आणि पुण्यतिथी निमित्त अभिवादन करून श्रद्धांजली, शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आलेली आहे. वेगवेगळ्या स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. किराणा लागत असेल किंवा गावामध्ये ग्राम स्वच्छता अभियान असेल, विविध ठिकाणी पदाधिकारी जाऊन स्वच्छतेचा संदेश देतात आणि स्वच्छता अभियान मोहीम राबवतात. त्याच्यानंतर मुलांमध्ये आतापासूनच अभ्यासपूरक कार्यक्रमांसोबत पर्यावरणामध्ये जनजागृती व्हावी याच्याकरता सीडबॉल निर्मिती आहे. मुलांचा आहार कसा असावा या संदर्भात मार्गदर्शनाचे विविध उपक्रम घेतले जातात. आणि विविध आपला संस्कृतीचे दर्शन, बंजारा संस्कृती असेल, तेलुगू संस्कृती असेल किंवा विविध हिंदू संस्कृती दर्शन आहे, सर्व धर्म समूहाची शिकवण संस्थेच्या माध्यमातून दिली जाते. नेक्स्ट, महाराष्ट्रातले विविध पदाधिकारी आहेत त्याच्याबद्दल माहिती दर्शवणाऱ्या या स्लाइड्स आहेत. आणि प्रत्येक माणसांमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करणे हे संस्थेचे ब्रीदवाक्य आहे आणि याकरता संस्थेअंतर्गत हे संस्थेचे कार्य सुरू आहे. धन्यवाद. सर्वांनी दृकश्राव्य माध्यम व प्रत्यक्ष संवादाचा संमेलन करूनच आपण या ठिकाणी सादरीकरण पाहिलेलं आहे. नेफ्रो अंतर्गत औरंगाबाद आणि यवतमाळ यांचे सुद्धा आपल्याला उपक्रम दृकश्राव्य माध्यमातून आपल्याला पाहता येणार आहे. आपण या ठिकाणी संमेलनात प्रत्यक्ष पण बसलेलो आहोत आणि आभासी सुद्धा आपण या ठिकाणी सादरीकरण आपण या ठिकाणी पाहत आहोत. आपल्याला यातून पाहता येत आहे. सर म्युझिक प्लीज.
साऊंड सिस्टम प्लीज म्युझिक. व्हिडिओला आवाज येत नाही आहे. 5 नंबर व्हिडिओला म्युझिक पाहिजे. स्लो म्युझिक चालू आहे. टेक्निशियन प्लीज. सभागृहातील टेक्निशियन नंबर 5 प्लीज. या व्हिडिओचा ऑडिओ येत नाही, म्युझिक प्ले होत नाहीये. पर्यटन स्थळाचे निर्माण झालेले आहे, त्याची जी माहिती आहे पूर्ण. आजच्या मंचावर सन्माननीय श्रीमती पुष्पकताई केवाडकर, राष्ट्रीय सल्लागार नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था इथे उपस्थित झालेल्या आहेत. तरी मी त्यांना विनंती करते की मॅम आपण मंचावरून आपलं स्थान ग्रहण करावं. सन्माननीय पुष्पकताई केवाडकर मॅडम, राष्ट्रीय सल्लागार. आवाज कमी कर. पुष्पकताई केवाडकर मॅडमनी मंचावर आपलं स्थान ग्रहण केलेलं आहे. मॅम, इथे संस्थेतर्फे तुमच्या शब्दशुमनाने मी इथे स्वागत करते. तर मित्रांनो, आपण इंटिग्रेटच्या पुढे दोन्ही साईडला अशोकाचे वृक्ष झाडं लावलो, जेणेकरून आपल्याला निसर्गाची मजा घेता येईल आणि ते झाडांमुळे वातावरण थंड राहतं. तर त्याचा आपल्याला एक वेगळा लाभ मिळतो. आपल्या इथे गोड फार्म पण आहे. आपण गावरान आहे आपल्याकडं, व आपण त्याचे बोकडे वगैरे विक्री करतो आणि त्याचा आमच्याकडे राहतो. आताच आपण औरंगाबाद याचं दृकश्राव्य माध्यमातून प्रक्षेपण पाहिलेलं आहे. ह्याच्यापुढे यवतमाळ येथील आपण प्रक्षेपण पाहणार आहोत. यवतमाळ पाहिजे औरंगाबादसाठी जोरदार. आज माय मराठीचा दिवस आहे. आपल्या माय मराठीचं कौतुक झालेले, जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. एकदा पुन्हा होऊ दे. मनस्वी आभार. यवतमाळ. आज आपण सकाळपासून या संमेलनामध्ये सम्मिलित झालेला आहोत. विविध मान्यवरांचे आपण प्रबोधन आणि पर्यावरणपूरक असे आपण आशीर्वाद रूपी या ठिकाणी आपण प्रबोधन ऐकलेलं आहे. या ठिकाणी काही तांत्रिक अडचणी असतील, काही अपरिय कारणामुळे काही सन्माननीय पदाधिकारी मंत्री या ठिकाणी येऊ शकलेले नाहीत, परंतु
आपल्या नेफ्रोच्या कार्याची दखल घेत या ठिकाणी त्यांनी आपल्याला शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. तर ते शुभेच्छा संदेश मी आपल्यासमोर या ठिकाणी वाचून दाखवत आहे. सर्वप्रथम माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माननीय हंसराज अहिर सरांनी आपल्या पर्यावरण संमेलनासाठी तो शुभ संदेश दिलाय, तो मी आपल्याला सर्वांना या ठिकाणी वाचून दाखवते. शुभ संदेश. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था नाथ अभियान अंतर्गत कला, क्रीडा, संस्कृती, शिक्षण व शौर्याचे प्रतीक असलेल्या पुणे या पुण्यभूमीत दिनांक 27 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन 2021-22 आयोजन करण्यात आले असल्याचे ऐकून मनस्वी आनंद होतो. आज वैश्विक पातळीवर जैवविविधता व पर्यावरणाची बादहानी मानवी दुष्कृत्यामुळे प्रचंड झालेली आहे. परिणामी हवामान व तापमानात मोठ्या प्रमाणात बदल होऊ लागल्यामुळे मानवी तसेच पशु, पक्षी व अन्य जीवजंतूंवर विपरीत परिणाम होत आहेत. त्यांना असुरक्षितता जाणवू लागलेली आहे. शासन व प्रशासन या संकटावर मात करण्याचा प्रयत्न सातत्याने करीत असताना सुद्धा या धोक्यापासून आपण आजही सुरक्षित नाही. वातावरण बदलामुळे भूकंप, सुनामी, ज्वालामुखी यासारख्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्याची पाळी मनुष्य प्राण्यावर अर्थात आपल्यावर उद्भवलेली आहे. त्यामुळे मानवी समुदायापुढे उभ्या ठाकलेल्या विविधांगी अरिष्टावर व विपदावर मात करण्यासाठी जागतिक व राष्ट्रीय स्तरावर गंभीरपणे मंथन होण्याची गरज आहे. पुण्यातील हे राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन हे या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे असे मला वाटते. या राज्यस्तरीय पर्यावरण संमेलनात उपस्थित मान्यवर अतिथीबरोबरच राजकीय, सामाजिक व पर्यावरण विषयक प्रदीर्घ अभ्यास अनुभव असणाऱ्या महनीय व्यक्तीच्या उद्बोधनातून मानवी समुदाय व जीवसृष्टीसमोरील पर्यावरणीय संकटातून बाहेर पडण्याकरिताच्या उपाययोजनाबाबत मौलिक मार्गदर्शन लावेल. त्यामुळे हे राज्यस्तरीय संमेलन पर्यावरण संरक्षण व संवर्धनाकरता मैलाचा दगड ठरेल असा मला सार्थ विश्वास वाटतो. या आयोजित संमेलनाच्या सफलतेकरता मनपूर्वक शुभेच्छा, हंसराज अहिर. धन्यवाद अहिर सर. खऱ्याच अर्थाने आपलं हे संमेलन मैलाचा दगड ठरणार आहे. ज्या प्रकारे आपले या ठिकाणी कार्यप्रमाण आपण सगळेजण आपली राष्ट्रीय टीम आणि राज्यस्तरीय टीम आणि त्याच्या खाली डाऊन लेवलची टीम म्हणजे आपण कार्य करतोय, खऱ्या अर्थाने आपण नक्कीच यशस्वी होत आहोत. त्याचप्रमाणे मदत व पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्य विजय वडेट्टीवार यांचाही आपल्याला शुभ संदेश आलेला आहे, तो मी आपणास वाचून दाखवते. माननीय श्री विजय वडेट्टीवार. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास या संस्थेमार्फत राज्यात मानव कल्याणाचे व पर्यावरण संवर्धनाचे कार्य कुठलीही बाह्य मदत न घेता केले जाते, ही खरोखरच कौतुकास्पद बाब होय. संस्थेची पर्यावरणप्रेमी राज्यातून सर्व जिल्ह्यात मोठ्या उत्साहाने यात सहभागी होत असतात. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली आणि म्हणूनच पुणे, पिंपरी चिंचवड येथे आयोजित संमेलनास तसेच संस्थेच्या पुढील वाटचालीस माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि या शुभेच्छाची प्रचिती म्हणून आज आपण सगळेजण या ठिकाणी संमेलित झालेलो आहोत. वनमंत्री माननीय श्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपला शुभ संदेश दिलेला आहे, तो मी आपल्या समोर या ठिकाणी अभिवाचन करून दाखवित आहे. सप्रेम नमस्कार. आपल्या संस्थेच्या वार्षिक स्नेह संमेलनात विशेष अतिथी म्हणून आमंत्रण प्राप्त झाले. आपण मला अगत्यपूर्वक निमंत्रित केले याबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे. आपली संस्था पर्यावरण तसेच इतर बाबीवर अतिशय उत्तमरित्या काम करीत आहे. अत्यंत संवेदनशील अशा विषयावर समाजाचे जे प्रबोधन आपण करीत आहात त्याबद्दल मी आपले अभिनंदन करतो. दिनांक 27 फेब्रुवारी 2022 पुणे येथे होणाऱ्या
वार्षिक स्नेहसंमेलनात उपस्थित राहण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करीन. आपल्या या संमेलनात माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. आपला स्नेह व सहकार्य सदैव अपेक्षित. आपला स्नेहांकित सुधीर मुनगंटीवार. सर्व मान्यवरांच्या या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचे मनपूर्वक नेप्रोच्या व्यासपीठावर मी नेप्रोच्याच वतीने या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. आणि यामुळे आपल्याला सगळ्यांना पर्यावरण स्नेही कौतुकाची थाप मिळाली आणि काम करण्याची यशाची आपल्याला प्रेरणा मिळालेली आहे. मनस्वी आभार. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय समन्वयक श्रीयुत राजकुमार खापेकर यांनी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला शुभसंदेश दिलेला आहे. तो आपण पाहूया आणि ऐकूया. नमस्कार, मी डॉक्टर राजकुमार खापेकर. पर्यावरण संवर्धनाचे आणि मानवता विकासाचे महत्त्वपूर्ण आणि मोलाचे कार्य करणाऱ्या सर्व योद्ध्यांना माझा नागपूरहून प्रणाम. आज ह्या दिवशी पुणे भोसरी येथे पर्यावरणासंबंधित एक महत्त्वपूर्ण चर्चा बैठक आपली तिथे सुरू आहे. खरे तर मला आज तिथे असायला हवे होते, पण विद्यापीठाच्या काही महत्त्वपूर्ण कारणामुळे मला इथून नागपूरहून निघता आलं नाही. त्याची मी तुम्हा सगळ्यांना दिलगिरी व्यक्त करतो. मित्रांनो, करोनाच्या काळात सुद्धा संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपापल्या विभागात अत्यंत महत्त्वाचे आणि मोलाचे कार्य केलेले आहे. पर्यावरणासंबंधातच तसेच मानवताशी निगडीत सर्व कामं त्यांनी आपल्या आपल्या स्तरावरून महत्त्वपूर्ण पद्धतीने पार केले आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. मित्रांनो, संस्थेला कोणत्याही प्रकारची बाहेरून देणगी नसताना प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने स्वखुशीने तन मन धनाने संस्थेचे कार्य करून राहिले आहे आणि पर्यावरणाच्या संवर्धनात, संरक्षणात आणि मानवताच्या विकासाला एक हातभार घालून राहिले आहे. दरवर्षी कौतुकाची थाप म्हणून आपले संमेलन होत असते. मागच्या 2 वर्षात ते काही झालेले नव्हते, पण ह्या वर्षी संमेलन होऊ घातलेले आहे. सर्वांना ज्यांना ज्यांना पुरस्कृत झाले आहे आणि जे जे पुरस्कृत होऊ इच्छितात आहे त्यांना सगळ्यांना मी शुभेच्छा देऊ इच्छितो. आणि पर्यावरण संवर्धनाचे आणि मानवता विकासाचे मोलाचे काम हे तुम्ही असंच सतत सुरू ठेवा, हीच मी सदिच्छा बाळगतो. आज होणाऱ्या ह्या पर्यावरणाच्या संमेलनाला माझ्या संपूर्ण शुभेच्छा आणि सदिच्छा. आणि मला विश्वास आहे दिवसभर घडणाऱ्या या चर्चासत्रात आणि परिसत्रात महत्त्वपूर्ण काही निर्णय होऊन, पर्यावरणासंबंधी महत्त्वपूर्ण काही निर्णय होऊन पर्यावरण संवर्धनाचे आणि मानवता विकासाचे कार्य, अजून मोलाचे कार्य अजून जोमाने पुढे ठेवाल ही माझी आशा. धन्यवाद. आभासी रूपाने का होईना आपल्याला मान्यवरांचा शुभेच्छा संदेश मिळाला आणि आपण कार्यक्रम होणारच आहोत. आणि यापुढील सूत्रे मी सन्माननीय डॉक्टर वंदना पोटे, महाराष्ट्र राज्य महासचिव यांच्याकडे संवेदन होते. नमस्कार, मी डॉक्टर वंदना पोटे. या ठिकाणी आलेले उपस्थित जे पाहुणे आहेत, मेन पाहुणे आहेत. काही माणसं मोठी असतात कर्तृत्वानी, काही माणसं मोठी असतात नेतृत्वानी. प्रकाशले हे सदन अशा माणसांच्या तेजांनी सत्कार करूया मान्यवरांचा आदरभावाने. या ठिकाणी उपस्थित असलेले मेन पाहुणे यांचा मी आदरपूर्वक सत्कार करते. डॉक्टर DS पाटील, चेअरमन ऑफ महाराष्ट्र स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड. त्याचप्रमाणे आता आपण यानंतर पुरस्काराला सुरुवात करणार आहोत. तर या ठिकाणी आपण राष्ट्रीय व प्रमुख पदाधिकारी सन्मान या ठिकाणी आपण घोषित करणार आहोत. तत्पूर्वी मी बादल गेले सरांना विनंती करते की त्यांनी आपले स्टेज या ठिकाणी येऊन ग्रहण करावे. हनुमंत देवकर साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे मी शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करते. पदाधिकारी सन्मानासाठी मी हरिविजय देशमुख सरांना या ठिकाणी, लताश्री वडनेरे यांचा मी सन्मान करण्यासाठी सुयोग घास सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. संगीता बोरकर, अभय केळकर,
विनंती करते की त्यांनी सुरत सरांचे मानचिन्ह देऊन सत्कार करावा. आणि मोठमोठ्या दिग्गजांचे या DS पाटील या सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. दीपक करण्यासाठी सुद्धा मी पाटील सरांना विनंती करते की त्यांनी धवन सरांचा सत्कार करावा. जेवण केलं की नाही सगळ्यांनी? सचिन मोहन वाघ सरांचा या ठिकाणी सत्कार करण्यासाठी मी माननीय कदम सरांना विनंती करते की त्यांनी त्यांना त्यांचे सत्कार करावा. संगीता गोरखदास संगीता गोरखदास संगीता गोरखदास आईचा सत्कार आहे. या 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 खूप महत्वाची गोष्ट म्हणजे धन सरांची आई या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्यासाठी तर खूप जोमाने काळ झालाच होते, कारण त्यांनी अशा एका महान व्यक्तीला जन्म दिला की जी आज जग प्रसिद्ध होण्यासाठी या ठिकाणी कार्यरत आहे. अशा माऊलीचा मी सत्कार या ठिकाणी करण्यात येतो. अभय चटकर सरांचा सत्कार वाघ सर करतील असं मी त्यांना विनंती करतो. नीता संजय गांधी यांचा सत्कार कृती मॅडम. काही थोडंसं मागे आणि टाळ्या वाजल्याच पाहिजे. आपल्या टाळ्यांचा आवाज हा हॉलच्या बाहेर गेलाच पाहिजे. कृपया करून
सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. स्नेहलता चौधरी, नागोसे मॅडम प्लीज स्टेजवर यावे अशी मी त्यांना विनंती करते. डॉक्टर प्रीती चंद्रकांत चौताला त्यांचे स्वागत नीता लांडे मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते. शाळा कमी पडत नाही, कृपया याची दक्षता घ्यावी. Yes, okay. Wait. Yes, perfect. Okay. चंद्रकांत खोडवे सर, Nice. Okay. Thank you. शुभम लोणकर त्यांचा सत्कार हेमंत आव्हाने Madam. Yes, okay. Madam. Shield, shield. Yes, okay. Yes, प्रदीप लोंढे yes, okay. स्वागत करते आणि पुढील सूत्र ऋतुजा गावस मॅडम या करते अशी मी त्यांना विनंती करते. उंच भरारी घेणाऱ्यांना आभाळाचे भय नसते. उंच भरारी घेणाऱ्यांना आभाळाचे भय नसते. करण्यासारखे खूप आहे, करण्यासारखे खूप आहे. उमेद मात्र हवी, आभाळ एवढे ध्येय आहे. जिद्द मात्र हवी, आभाळ एवढे ध्येय आहे आणि जिद्द मात्र हवी. आणि म्हणूनच हा डेफोचा सगळा परिवार या ठिकाणी एकत्रित संमेलित झालेले आहे. सर्व मान्यवरांचे या ठिकाणी आपण जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करूया. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी सगळेजण एकत्रित संमेलित झालेलो आहोत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळे या ठिकाणी उपक्रम कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करत आहोत. जसं म्हटलं की निस्वार्थ हेतूने करत असताना हल्लीच्या या काळात फार कठीण गोष्ट आहे, पण तरीही पुण्यभूमी आहे आपली महाराष्ट्राची. आणि म्हणूनच ते पुण्यमय काम आपल्याकडून ते घडते. करता करविता वरचा जरी असला तरी मनाची जी ध्येय बाळगा असते शिदोरी ती घट्ट आपली, आणि म्हणूनच हे कार्य आपलं प्रवण होते. समोर ट्रॉफी आहे. निसर्गमित्र पुरस्कार जाहीर होणार आहे. कोणाला बरं मिळणार? तुझ्या गवसला मिळणार की वंदना पोटेला मिळणार?
की सीमाला मिळणार की गीताला मिळणार, कोणाला मिळणार, फार उत्सुकता आहे आपल्याला की ज्यामुळे आपल्याला प्रोत्साहन मिळतं, कौतुक मिळतं. जसं लहान बाळाला चॉकलेट जरी दिलं तर खूप आनंद वाटतो. आपण जरी मोठे असलो तरी आपल्यामध्ये बालपण जपलेलं आहे, बसलेलं आहे, त्यामुळे जपायचंच आहे. आणि असे आपले निसर्गमित्र पुरस्कार आपण जाहीर करणार आहोत. तत्पूर्वी एक छोटासा संकल्प घेऊया आणि तुमची उत्कंठा मात्र मी ताणून धरणार नाही. जसं आपण सुरुवातीला वृक्षपूजन केलं तसं एक छोटासा एक संकल्प आपण या ठिकाणी जागेवर जरी बसलेलो असलो तरी मनाशी पटलं तर आपल्या मनाशी खुंगाट बांधा आणि आपण त्याच्या पुढे वाटचाल करू. एक होता लाकूड तोड्या, एक होता लाकूड तोड्या, गोष्ट नको आता. लाकूड तोडायचंच नाही आपल्याला, त्याचा प्रामाणिकपणा नक्की घ्यायचं पण लाकूड मात्र आपल्याला तोडायचं नाही. एक होता लाकूड तोड्या, गोष्ट नको आता, झाडे लावू झाडे वाढवू, कथा सांगू निसर्गाच्या मैत्रीची, कथा सांगू निसर्गाच्या मैत्रीची, संकल्प करूया निसर्ग रक्षणाचा, संकल्प करूया निसर्ग रक्षणाचा, गाऊ गाणी कथा सांगू, चित्रे रंगवू निसर्गाची, नद्या निर्जर वन्य प्राणी काळजी घेऊ त्याच्या आनंदाची. हा छोटासा संकल्प मनाशी कुडगा बांधत आपण त्याची वाट पाहतोय त्या आपण निसर्गमित्र पुरस्काराकडे आपण या ठिकाणी वळणार आहोत. तत्पूर्वी एक छोटीशी सूचना, संबंधित जिल्ह्याचं नाव घेतल्यानंतर त्या जिल्ह्याचे जे प्रमुख आहेत त्यांनी व्यासपीठावर पण यायचं आहे. कारण काय होते, नावं जास्त असल्यामुळे ट्रॉफी आणि नावाची गडबड होऊ नये त्यासाठी आपण घेतलेली खबरदारी आहे.